नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदान येथे कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवामध्ये अवघी मातृशक्ती अवतरली। निमित्त होते होम मिनिस्टर, हा खेळ रंगला पैठणीचा। या कार्यक्रमाचे मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक मालवणी संस्कृती, खाद्य संस्कृती आणि लोककला यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला। सायंकाळी महिलांसाठी विशेष आकर्षण ठरलेला होम मिनिस्टर हा खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाला। राहुल ढेंगळे आणि निनाद सुतार प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमात परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। महिलांसाठी विविध रंगतदार आणि कौशल्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं। स्ट्रॉच्या साह्याने फुगा फोडणे, स्ट्रॉने वाटाणे गोळा करणे, दोरीवर क्लिप लावणे, तळ्यात मळ्यात यांसारख्या खेळांचा यामध्ये समावेश होता। या मालवणी महोत्सवात अहिल्यानगर येथील पांढरी पूल परिसरातील सुप्रसिद्ध आनंदवन भेळ या खाद्यपदार्थाच्या स्टॉलचे सर्वांनीच लक्ष वेधून घेतले। या स्टॉलवर ग्राहकांच्या फरमाईशीनुसार झटपट ताजी चटपटीत भेळ तयार करून दिली जाते। भेळची कुरकुरीत चव अनुभवण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडालेली पाहायला मिळाली। हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील पांढरी पूल हे महाराष्ट्र राज्यातील एक नावाजलेले भेळचं ठिकाण आहे। तिथे माझे भेळचे 2 स्टॉल आहेत आणि इथे पाठीमागच्या वर्षीपासून मी इथे स्टॉल लावतो। इथं मला चांगल्या प्रकारे म्हणजे प्रतिसाद मिळाला। अगदी खाल्ल्यानंतर ग्राहकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत। तर मी ह्या भेळसाठी जे लागणारं जे तेल आहे ते पाम तेल मी वापरत नाही, त्याच्यामुळे भेळीसाठी खूप चांगल्या प्रकारे त्याची ती चव येते। असं तेल वापरतो, ओरिजिनल हिरा बेसन वापरतो, डाळीचं बेसन वापरतो। अशा प्रकारे माझे तिथं पण जे आहे हॉटेलला तिथं पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या रूपादेवी पाडा येथील पंप हाऊसचे काम तब्बल 8 वर्षापासून रखडले असल्याने परिसरातील नागरिकांना गंभीर पाणी समस्येला सामोरे जावं लागत आहे। या पार्श्वभूमीवरती स्थानिक शिवसेना विभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर आणि नगरसेविका यज्ञा भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारलाय। सदर पंप हाऊस कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आलं होतं। मात्र शुभारंभानंतरही काम पूर्णत्वास गेलं नाही। 8 वर्ष उलटूनही प्रकल्प रखडलेला असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे। जे काम काही पूर्ण झालेले आहे ते काही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप एकनाथ भोईर यांनी केला आहे। या रखडलेल्या कामाचा थेट परिणाम नागरिकांवरती होत असून गेल्या अनेक वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे। विशेषतः उंच डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रोज पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। रखडलेल्या कामाबाबत संबंधित ठेकेदारावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी एकनाथ भोईर, एकता भोईर आणि यज्ञा भोईर यांनी केलेली आहे। या कामातील विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आलेली आहे। विजिट याच्यासाठी केले, पाणी दौरा आम्ही याच्यासाठी केला होता आणि संबंधित आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी आम्ही बोलवले होते। याचं कारण असा होता का या ठिकाणी जे आपला संपाचा काम गेल्या 8 वर्षापासून प्रलंबित आहे, सर्वसामान्य नागरिकांसाठी या इंदिरानगर, किसननगर, श्रीनगर सगळ्याच भागातील नागरिकांसाठी, सावरकर नगर सर्वच नागरिकांच्या भागांसाठी या ठिकाणी एक मोठा संप आम्ही बांधण्यात आला होता, आम्ही हाती घेण्यात आलं होतं। माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते याचा भूमिपूजन ॲक्च्युली झाला होता आणि त्या कामाला 8 वर्षे झाली। खरं तर बघायला गेलं तर कोविड काळात सुद्धा या ठेकेदाराला आम्ही पैसे दिलेले आहेत। महानगरपालिकेने सुद्धा त्या ठिकाणी पैसे दिले का लवकरात लवकर काम व्हावा, पण ठेकेदाराच्या मगरुरीमुळे हा काम कदाचित थांबला असेल। मग अशा ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे असा आमचा मागणी आहे, कारण आमच्या लोकांची जीवनाशी तो खेळतोय। आज 8 वर्ष झाली आमच्या सर्वसामान्य महिलांना वेळेत पाणी येत नाही। आम्ही पाणीच्या प्रतीक्षेत त्या महिला आहेत। आम्ही प्रत्येक निवडणुकीला त्यांच्याकडे जात असतो, त्यावेळेला महिला आम्हाला मागणी करत असतात, दादा पाणी कधी येणार वेळेवर। आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो तर ताई 1 महिन्यात येणार, ताई 2 महिन्यात येणार, परंतु ते होत नाही। आज आम्हाला ॲक्च्युली यामध्ये लोकांना समोर जाण्याचं सुद्धा आम्हाला नाक नाही। हे पाणी जोपर्यंत आम्ही लोकांना देत नाही तोपर्यंत दिवसात आता आम्ही इथे काम कंप्लीट करून घेऊ आणि जे ग्राउटिंगचा जो विषय आहे तो आम्ही 100% वॉटरप्रूफ होईल असं ते बघू। थोडंसं त्या
संगपीठचं ग्राउटिंग राहिलं आहे, ते ग्राउटिंग पण आम्ही आता कम्प्लीट करून घेऊ. पुढच्या 1 महिन्यात हे काम कम्प्लीट होईल सर. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. वागळे इस्टेटमधील शांतीनगर परिसरातील एका इमारतीमधील स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून घटनेमध्ये 3 व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचाराकरिता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना वाढू लागलेल्या आहेत. वागळे इस्टेट येथील शांतीनगर परिसरातून नूतन नीलम अपार्टमेंट ही 5 मजली इमारत आहे. अंदाजे 30 ते 40 वर्ष जुनी ही इमारत आहे. या इमारतीत 26 सदनिका असून त्यामध्ये अंदाजे 85 ते 90 रहिवासी राहत होते. या इमारतीच्या 5व्या मजल्यावरील स्लॅब 4थ्या मजल्यावर अचानक कोसळला. ही घटना मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, सार्वजनिक विभागाचे उपअभियंता, महावितरणचे कर्मचारी दाखल झाले होते. या घटनेमध्ये गजेंद्र प्रसाद, प्रिन्स यादव, प्रदीप यादव या 3 व्यक्तींना दुखापत झाली आहे. यामध्ये गजेंद्र यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर आणि शरीराला दुखापत झाली आहे. ते 501 क्रमांकाच्या सदनिकेमध्ये राहत होते. तसेच प्रिन्स यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर असून शरीराला दुखापत झाली आहे. प्रदीप यांच्या दोन्ही पायांना आणि शरीराला दुखापत झाली आहे. हे दोघेही 402 क्रमांकाच्या सदनिकेमध्ये राहत होते. या 3ही व्यक्तींना उपचाराकरिता मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलेला आहे. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात येते. ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांना कळवण्यात येते की जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 711 पात्र शाळा असून 11,595 रिक्त जागा उपलब्ध आहेत. RT 25% प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा 17 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. पालकांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्र देखील जोडणं अनिवार्य असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.